नमस्कार, मी रोशन डगे, ॲडव्हान्स पेस्टिसाइड तर्फे. आज आपण आलो खांबाडा या गावी अनिरुद्ध भाऊ डेटे यांच्या शेतामध्ये. भाऊनी मागील 2 वर्षापासून आपल्या ॲडव्हान्स कंपनी प्रॉडक्ट वापरत आहे आणि त्यांना आपल्या प्रॉडक्ट बद्दल चांगला विश्वास आहे. यावर्षी आपला नवीन प्रॉडक्ट सॉइल कोट हे नवीन लॉन्च झालेला आहे. यावर्षी ते आपल्याला जमिनी म्हणून द्यावं लागतात. तर भाऊने आपला विश्वास दाखवून त्याने आपल्या पेरणीच्या वेळेस आपली टोबणी चालू त्यांचीवाली त्यांनी त्यांच्या खतामध्ये 2 बॅगा एकरी ते देत आहे खत. त्याच्यामध्ये आपलं सॉइल कोट मिक्स करून आपल्या टोबणीच्या सोबत ते पेरत आहे. आणि याचे जर आपण फायदे जाणले, सॉइल कोट का बरं वापरायला पाहिजे, तर सॉइल कोट हे जमिनीत देणारा प्रॉडक्ट आहे आणि खतामध्ये मिक्स करून सुद्धा देऊ शकते. तर याचा फायदा असा की आपलं जे रासायनिक खत देत असतो आपण जमिनीमध्ये, ते आपले पूर्णपणे आपल्या जमिनीला लागत नसतात. तर ते आपल्या जमिनीमध्ये जमा असतात. तर त्यांना चालना देण्याचं काम म्हणजे जे आपलं जमिनीत पडून आहे त्यांना चालना देतात आणि त्यांना आपल्या पिकाला लागण्यासाठी मदत करत असतात. आणि सोबत सोबत याचं काम असं आहे की आपण हे जर जमिनीत दिलं तर जमिनीची सुपीकता वाढवते, सोबत सोबत याचा pH मेंटेन करते आणि जमिनीत ओलावा टिकवून ठेवते. हे याचे फायदे आहे. तर त्यामुळे आपण जर रासायनिक खत पुढच्या वेळेस आपण कमी दिलं समजा, तरी आपल्या जमिनीतले रासायनिक खते आपल्या पिकाला उपलब्ध करून देतात. त्याचे एक फायदे आहेत. आता हे आपण कसं वापरायचं, SSP घेतलं, आपल्या बाकीचे सुपर फॉस्फेट जे खत घेतलं आहे याच्यामध्ये आपण एकरी 2 बॅगा टाकले आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे एक सॉइल कोट मतलब 1600 ml चे एक सॉइल कोट येते, ते आपल्याला एकरी द्यावं लागतात. ते आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. हे चांगल्या पद्धतीनं मिक्स झालेलं आहे. हे आपल्याला पेरणीसाठी काही याचा त्रास होणार नाही. म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने आपण देतो याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर कोणताही असा आपल्याला नुकसान झालेलं नाही. सगळं याच्यामध्ये कोट झालेलं आहे खतासोबत. आणि हे आपल्याला काय करायला लागते, एकरी 1 बॉटल टाकावं लागतात. हे खतामध्ये मिक्स करून आपण देऊ शकतो. हे आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे.